गुड मॉर्निंग. तर ही अशी सगळी जी तुमका पॅकिंग दिसते एक्स्ट्राची बॅग ती ह्या घरी जाऊची तयारी. आफ्टर लॉंगेस्ट टाइम घरी जाता, त्यामुळे ही अशी सगळी पॅकिंग. चला तर निघूया आपण आधी ऑफिसला, मग संध्याकाळी जाऊ घरी. आज घरात जायचं असल्यामुळे बघा कामा दोघा पण करत नाही. कंटाळायचं तू घरी जायचं असेल ना की काम नकोच वाटत आणि टाईम पण पटकन जात नाही. वाजले आताशी 3 तास काढायचे, 3 तास काम तर काय होणारच नाही. मी तिकडून इकडे आली, कंटाळा कॅमेऱ्यातून बघत असते. तिकडून इकडे आली आहे, टाईम जात नाही. सांगायचं नाही, आम्ही तेवढं म्हणून समजत असते. आणि रोड पण चालू नसतं संडेला. किती लांब लांब जागा आम्ही कशी बसलेली. लांब लांब हे दोघं जवळ बसतात, मी खूप लांब बसते. घेतलं आम्ही, त्याला कंटाळा आला आणि आम्हाला पण आलेलं नाही. मी स्वतःहून चालत घेतलं काही बोल. कधी 6 वाजता आय डी कार्डचं पण कंटाळा येतो म्हणून काढून. चला. हॅप्पी हॅप्पी फेसेस. खूप दिवसांनी आम्ही आता घरी जातोय. आम्ही जरा कमी दिवसांनी जातोय, ही जरा जास्त दिवसांनी घरी जाते आज. तर आता घरी गेल्यावर भेटूया आपण. ते लेटने पोचतील आणि मी पोचेन लवकर. चलो बाय बाय गाईज. हो, तर नेहमीप्रमाणे आम्ही पोचलो शिरगावमध्ये आणि ऑफिस सुटल्यापासून ते शिरगावपर्यंत पोचेपर्यंत ह्या माणसाला फक्त चहाच दिसत असतात. आता जरा चहा घेतल्यावर ह्याच्या जीवाक जरा शांती भेटेल. थांबलो तिथे कोणाचं तरी लग्न होता. लग्नाची गाणी ऐकत ऐकत चहाचा आनंद घेतला. जान गेला आता वडापाव का परत माका रागान बडबडून आता गाडीवरून आम्ही खात खात जाणार. जान आता गेला घराक जाऊ आणि माका इलो दादा नेऊक जाता येता मी घराकडे. आधीच उशीर झालेला, त्यात हे पडलेलं रेल्वे फाटक. हे ट्रक हळूहळू जात होते. 10-20 मिनटं झाली मी इथेच उभी आहे अजून. कधी जात आहेत हे काय माहिती. एकदम स्लो जात आहेत. त्यात ही खूपच गर्दी झालेली माणसांची. खूप गाड्या थांबलेल्या. आले, फ्रेश झाले आणि आता मस्त जेवते. या तुम्ही पण जेवायला. जेवून झालेलं, पण जेवणानंतर काहीतरी स्वीट पाहिजेच. तर किचनमध्ये शिजत होता गाजराचा हलवा. मग काय, स्वीट झालंच पाहिजे. आमच्याकडे आज बांगडे फ्राय आहेत. आता आमच्याकडे भरपूरशी कलिंगड आणलेली आहेत. कलिंगड झाला खाऊन आणि आता पप्पाने आणलं आणि सीता नाही काय रामफळ. तर जेवण आमचा झाला आता. बांगडे आणि चपाती आणि आता झोपते. जान आणि रोश काय करतात काय. मी आले माझ्या घरी. आज आले आम्ही आमच्या घरी. आता मस्त असं फ्रेश होणार आणि मग बघूया. माझी दीदी पण आली आहे आज. ती पण गेलेली बाहेर. तिला पण आता जरा 2 दिवस सुट्टी आहे, तर ती पण आली आहे आज. तर आज बघूया आमच्याकडे जेवणात आधी स्पेशल काय आहे ते. चला भेटूया नंतर. घरी आल्यावर फिलिंग काय ती वेगळीच असते. म्हणजे भारीच वाटतं अगदी घरी आल्यावर. तर आमच्याकडे आज जेवणात काय आहे, काय केले ते दाखवते तुम्हाला. पण आमच्यासोबत केलं मस्त अशी तिसरे
जेवण झाल्यानंतर आम्ही खाल्लं मस्त असं आईस्क्रीम आणि मग आम्ही झोपलो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.